नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आज आपण एक असा उपाय किंवा एक अशी सवय पाहणार आहोत की ज्याचे आपल्याला 10 खूप चांगले फायदे मिळणार आहेत. आता ही सवय म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे किंवा आता ते कसं शक्य होणार वगैरे असं काही मनात आणू नका, कारण आपल्या दिनचर्येतलाच तो एक भाग आहे, फक्त आपण त्याच्याकडे तितकंसं लक्ष देत नाही. तर बघा, तुमच्या सोयीसाठी मी आधीपासूनच एक श्लोक इथे दिलेला आहे. तो श्लोक असा आहे, अभ्यंगः शीलिनो मूर्ध्नी सकलेंद्रिय तर्पणः. सकलेंद्रिय तर्पणः या शब्दाकडे थोडंसं लक्ष द्या. सकल म्हणजे सगळे, इंद्रिय म्हणजे आपली सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय, आणि तर्पणः म्हणजे त्यांचं पोषण होणं. म्हणजेच काय, तर तुमचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते शार्प होतात, तुमची मेमरी, तुमचा फोकस हा चांगला बनतो, तुमच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या फास्ट होऊ लागतात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आजकालच्या जगामध्ये ज्याचे हे सेन्सरी ऑर्गन्स चांगले आहेत, शार्प आहेत, ज्याचे मेमरी फोकस आहे, तो सगळ्या प्रकारचं यश मिळवू शकतो. आणि म्हणूनच हे सकलेंद्रिय तर्पण हा जो फायदा आपल्याला मिळणार आहे हा खूप महत्त्वाचा फायदा आहे असं म्हणता येईल. पुढं शब्द आलेला आहे हृष्टी पुष्टी करो. आता हृष्टी म्हणजे काय, तर मनाची प्रसन्नता, किंवा आपण म्हणतो ना की माझा मूड नाही आहे आज, मग आता मूड नाही आहे तर मूड चांगला करण्यासाठी, हॅपीनेस मनामध्ये निर्माण करण्यासाठी मदत करते अशी ही सवय. पुढे सांगितलेलं आहे की पुष्टी करो. पुष्टी कशाची, तर संपूर्ण शरीराची पण पुष्टी आणि आपले जे काही इंद्रिय आहेत, आपले जे काही सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांची पुष्टी करणारी अशी ही एक सवय. पुढे तुम्ही वाचत असाल तर हंती शिरोभूमिगतान गदान. आता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आजच्या ह्याच्यात. बघा, शिरोभूमिगतान गदान म्हणजे काय, शिरोभूमी म्हणजे आपली स्काल्प, तिथले काय गदान म्हणजे तिथले जे जे काही दोष असतील, तिथले जे जे काही आजार असतील त्यांचं काय होतं, हंती म्हणजे नाश होतो. आता स्काल्पच्या संदर्भाने समजा कोंडा असेल किंवा वारंवार त्या ठिकाणी पुरळ येत असेल, तर थोडक्यात स्काल्पचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ही एक सवय असं म्हणते. पुढं म्हणलं की केशानाम बहुता दार्ढ्यम. आता केशानाम बहुताम म्हणजे काय, तर ह्या सवयीमुळे केस बहुताम म्हणजे बहुत, पुष्कळ मात्रेने, घनदाट अशा स्वरूपाचे येतात असं याचा फायदा आहे. केशानाम बहुताम म्हणजे तुमचे केस जर तुम्हाला घनदाट करायचे असतील तर ही सवय महत्त्वाची आहे. पुढं असं आहे की दार्ढ्यम म्हणजे काय, तर मजबूती. म्हणजे कशाची मजबूती, तर केशानाम दार्ढ्यम म्हणजे केस नुसतेच घनदाट येत आहेत असं नाही, तर ते मजबूत सुद्धा येत आहेत. म्हणजे थोडक्यात केसांचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आणि केसांचं गळणं कमी करण्यासाठी ही सवय खूप महत्त्वाची आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की मृदुताम दीर्घताम तथा. मृदुताम म्हणजे काय, मऊपणा. कशाचा, केशानाम मृदुता म्हणजे केस मऊ मुलायम होण्यासाठी किंवा केस सिल्की होण्यासाठी सुद्धा ही सवय चांगली आहे. पुढे असं म्हटलेलं की दीर्घताम तथा. दीर्घता ते पण केसांचीच, केशानाम दीर्घता म्हणजे काय, तर केस लांब होण्यासाठी, केसांचा जो थ्रेड आहे तो जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याची लांबी जास्त असावी, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, त्यांना जे आपण म्हणतो ना की लंबे और घणे बाल. आता घणे बाल म्हणजे काय ते सांगितलं की त्याचा व्हॉल्यूम वाढणार आहे, पण लंबे म्हणजे लांब सुद्धा होणार आहे, दीर्घताम तथा अशी ही सवय. पुढे जर त्या श्लोकामध्ये तुम्ही शब्द बघितला तर म्हटलेलं आहे की कृष्णताम कुरुते म्हणजे काय, तर काळेपणा येतो. कशांना, केसांना काळेपणा येतो. म्हणजे ह्या एका सवयीने केसांचे सगळेच प्रॉब्लेम सुटतील असं म्हटलं तरी चालेल. कुर्यात शिरसहा पूर्णतामपी म्हणजे शिराला म्हणजे डोक्याला पूर्णत्व देण्याचं काम करतं. म्हणजे काय, तर बघा, केसांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील किंवा इंद्रियांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील, आता इंद्रियांचं स्थान कोणतं आहे, तर शिर आहे म्हणजे डोकं आहे, आणि केसांच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या जर दूर झाल्या तर ह्या आपल्या डोक्याला किंवा शिराला पूर्णता येते असा एक त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा असा अर्थ आहे की काही पेशंट असं सांगतात की खूप वात वाढल्यामुळे डोकं अगदी हलकं झाले किंवा रिकामं झाले अशी एक फिलिंग सतत येत असते आणि ही फिलिंग त्रासदायक असते. तर तिथे सुद्धा ही म्हणजे थोडक्यात केसांमधला, डोक्यामधला, तुमच्या इंद्रियांमधला वात कमी करण्यासाठी ही सवय महत्त्वाची. थोडक्यात काय, तर तुमच्या केसांकडून ज्या काही अपेक्षा असतील, म्हणजे केस लांब झाले पाहिजेत, दाट झाले पाहिजेत, घनदाट झाले, व्हॉल्यूम वगैरे चांगला पाहिजे, ते मऊ मुलायम पाहिजेत, काळे भोर पाहिजेत, तर हे सगळं ह्या सवयीने होणार आहे. शिवाय ज्ञानेंद्रियांना ताकदसुद्धा मिळणार आहे आणि तिथला जो वात आहे तो सुद्धा कमी होणार आहे. मग कशाने, कोणती सवय आहे ती, तर ती पहिल्या ओळीमध्ये दिलेली आहे की अभ्यंगः शीलिनो मूर्धनी. अभ्यंग म्हणजे काय, आता हे म्हणणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अभ्यंग म्हणजे तेल लावणे. कुठं, शीलिनो म्हणजे नित्य लावणे, नियमितपणे लावणे, मूर्धनी म्हणजे स्काल्पला. आपण बऱ्याच वेळा काय करतो
की केसांना तेल लावण्याकडे दुर्लक्ष करतो. आता दुर्लक्ष करतो म्हणजे काय करतो डॉक्टर, आम्ही तर रोज लावतो असं म्हणणारेही आहेत आणि डॉक्टर ते तेलकटपणा येतो म्हणून आम्ही डोक्यांना तेल लावतच नाही असे म्हणणारे सुद्धा आहेत. मग आता जे लावतच नाहीत त्यांच्यासाठी तर शब्द आलेलाच आहे की नित्य लावायचं आहे, शीलिनहा म्हणजे काय, त्याची सवय लावून घ्यायची आहे. जर हे सगळे फायदे पाहिजे असतील आणि जर तुम्ही डोक्याला म्हणजे स्काल्पला तेल लावत नसाल तर ते लावायला सुरुवात करायची. आणि जे असं म्हणतात की आम्ही तर लावतो मग तरी पण आम्हाला अशा प्रकारचे ज्या काही समस्या आहेत त्या का होतात, याचं कारण आहे की आपण केसांना तेल लावण्याची बहुतेक वेळा फॉर्मॅलिटी करतो. म्हणजे काय करतो तर फक्त थोडंसं तेल घ्यायचं, ते हातावर चोळायचं आणि केसांना लावायचं. याने काय होतं, केसांना फक्त वरून वरून तेल लावलं जातं. आता असं केसांना नुसतंच वरून तेल लावलं हे फक्त तुमच्या भांग पाडायच्या कामाचं आहे, म्हणजे तुमचे केस सेट करायच्या कामाचं आहे. पण तुमच्या डोक्यातला वात कमी करण्यासाठी आणि वातामुळे उत्पन्न होणाऱ्या ह्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी किंवा त्या नष्ट करण्यासाठी याचा काहीही उपयोग होत नाही. मग काय करायचं तर चांगलं वेळ काढून, ज्याला आपण म्हणतो ना काळजीपूर्वक, अगदी काळजीनं डोक्याला तेल लावायचे. म्हणजे काय करायचं तर स्काल्पला तेल लागेल अशी व्यवस्था करायची. मग हे तेल, आता खोबरेल तेल असेल किंवा आपण हेअर ऑइल अनेक सांगितलेले आहेत आपल्या चॅनलवर सुद्धा, अशा पद्धतीने जर तुम्ही कुठलं हेअर ऑइल बनवलं असेल तर ते सुद्धा चालेल. तर हे जे हेअर ऑइल आहे किंवा प्लेन खोबरेल तेल आहे तुम्ही जे वापरता ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि ते कोमट झालेलं तेल हे तुमच्या बोटांनी, म्हणजे तुमच्या त्या वाटीमध्ये तुमच्या बोटं बुडवून ती जर स्काल्पला व्यवस्थित तुम्ही मालिश केली किंवा कोणाकडून करून घेतली, ज्यांना कोणाकडून करता येणं शक्य नाही त्यांनी स्वतः वेळ काढून केली, तिथल्या त्वचेला तेल लागेल याची काळजी घेतली, केसांच्या मुळाशी तेल जाईल याची काळजी घेतली आणि हे असं एकदा नाही तर रोज करायचे. जेंट्सच्या बाबतीत तरी रोजच करायचे. आणि स्त्रियांनी सुद्धा त्यांची केसांना तेल लावण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काही काहींची अगदीच कमी असते आणि त्याच्यामुळे केसांना पोषण मिळत नाही, तिथला वात वाढत राहतो. तर ते तसं होऊ नये यासाठी सुद्धा त्यांनी त्यांची केसांना तेल लावण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, डोक्याला तेल लावण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने अगदी काळजीपूर्वक आणि नित्य नियमाने जर तेल लावलं तर निश्चितपणे आपण हे जे 10 फायदे सांगितलेले आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. तर विषय अगदी छोटासा होता परंतु मुद्दाम त्याच्यावरती इम्फेसिस दिलेला आहे आणि मुद्दामून तुम्हाला ते सूत्रसुद्धा सांगितलेले ते याच्यासाठी, कारण आजकाल केसांच्या समस्यासुद्धा खूप वाढलेल्या आहेत, ज्ञानेंद्रियांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत, त्याच्यावरचा उपचारांचा खर्च हा खूप असतो. पण जर ही एक छोटीशी सवय व्यवस्थित आपण लावून घेतली, काळजीपूर्वक केली तर निश्चितपणे आपला हा खर्चही वाचणार आहे आणि ह्या सगळ्या समस्यासुद्धा दूर होणार आहेत. तर आजचा हा श्लोक, आयुर्वेदातलं हे सूत्र तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. या बाबतीत तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. खूप खूप धन्यवाद.